सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कंसेवाडी तालुका खटावमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे उपोषण आज अखेर संपले आहे. पाहूयात सविस्तर वृत्त. कंसेवाडी तालुका खटाव येथील गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचार चौकशीसाठीचे उपोषण आज प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सोडण्यात आले. ग्रामपंचायतीच्या मागील एका सरपंच व ग्रामसेवकाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी विद्यमान सदस्य संतोष किसन जाधव यांनी गावातील हनुमान मंदिरात आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान आज गटविकास अधिकारी रमेश काळे, सहाय्यक BDO मेढेवार, पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील व पंचायत समिती अधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने हे आंदोलन सोडण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, धनाजी लवळे, इनकुळचे माजी सरपंच भाऊसाहेब खाडे, प्रकाश खाडे, भाजपा युवा मोर्चाचे रवींद्र खाडे, नानासाहेब खाडे, बरकत शेख, हरुण शेख, फिरोज पटेल, शंकर जाधव, नितीन खाडे, वसंत खाडे, संपत खाडे, राजेंद्र जाधव, अजित खोत, विजय खाडे, फिरोज खोत, सुदाम लवळे, मुबारक शेख, आदम शेख इत्यादी उपस्थित होते. यावेळी या संदर्भात गटविकास अधिकारी रमेश काळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, संजय गांधी निराधार योजनेचे यावेळी या संदर्भात गटविकास अधिकारी रमेश काळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, विस्तार अधिकारी श्री माने, उपअभियंता निलेश डेरे, शाखा अभियंता सुभाष खाडे, SN कुलकर्णी, SK झेंडे आदींनी आंदोलकांशी चर्चा केली व विचारविनिमय करून यावर चौकशी समिती स्थापन करून एका महिन्यात सखोल चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. तसेच यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन यावेळी प्रशासनाने उपोषणकर्त्यांना दिले. आपल्या गावातले एक तरुण कार्यकर्ते ज्यांचा तो उपोषणामध्ये बसण्यामध्ये व्यक्तिगत कुठलाही स्वार्थ नाही, त्यांनी फक्त गावाच्या हितातच गावाच्या विकासाच्या दृष्टीनं आलेला पैसा हा गावासाठीच वापरला जावा या भावनेतनं आपल्या सगळ्यांच्यामध्ये गेले 2-3 दिवस उपोषणाचं जे बसले ते संतोष जाधव या उपोषणाच्या निमित्तानं आज प्रशासकीय अधिकारी म्हणून तालुक्याचे BDO आले, पोलीसचे उपनिरीक्षक संजय पाटील साहेब आले, ज्यांनी आता मार्गदर्शन केलं. आणि खरोखर या तालुक्यामध्ये आपण बघताय कुठलाही सामाजिक प्रश्न असला तर सगळ्या प्रश्नामध्ये धडाडीनं भाग घेण्यात जातो. एक तरुण व्यक्ती म्हणतो आज वडूसारख्या शहरामध्ये कुठलाही गरीब माणूस आला अडचणीचा आणि विजय शिंदेनं भेटलं की सरकारी ऑफिसमध्ये जाऊन धडाडीनं काम मार्गी लावणारं काम कोण करत असेल सध्या तालुक्यामध्ये तर ते सन्माननीय विजयराव शिंदे, आमचे कातरगटाचे इंद्रराव बाबा, ज्यांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग ज्यांचा आहे ते आमचे आपल्या शेजारच्या गावचे म्हणजे पहिलं मूळ गाव एकच होतं त्या इकडचे माझे भाऊसाहेब श्रीनिवासी, धनाजी लवळे सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजेत. अशी गावातली सगळे आपण वडीलधारी मंडळी उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी उपोषणाला ज्यांनी पाठिंबा द्यायला गावातले उपस्थित असलेली सगळी वडीलधारी मंडळी, आमचे सगळे पत्रकार बांधव, पहिल्यांदाच मी आपल्या सगळ्यांच्या ग्रामदेवता महाराष्ट्राच्या मंदिरामध्ये मी संतोष जाधवांनी 80% यश हे उपोषणाला तुम्ही जे उपोषण सुरू केलं आणि गावासाठी केलं, कारण तुमचा वैयक्तिक कुठला स्वार्थ नव्हता. तुम्ही जे 14 मुद्दे मांडले होते पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा प्रशासनाने त्यातले 6-7 मुद्दे पहिलेच मान्य केले. म्हणजे हे गावामध्ये चुकीचं घडले, या गावामध्ये नक्की काहीतरी आलेल्या निधीमध्ये फ्रॉड झाला आहे, भ्रष्टाचार झाला आहे, हे प्रशासनानं 70% पहिलेच मान्य केलं होतं. पण आज आपण सगळ्यांनी तुमच्याबरोबर तर शेवटी उपोषण करायला संतोष जाधव बसले आणि त्यांच्यासमोर ग्रामपंचायतीमध्ये चर्चा झाल्यावरती त्यामध्ये जे अहवाल जो पहिला दिला होता तो अहवाल कागदपत्रावर दिला, यांना ग्रामसेवकांनी जे काही लिहून दिलं त्याचं व्हेरीफाय न करता अहवाल दिला आणि तो अहवाल पूर्णतः चुकीचा हे आमच्या सगळ्यांचं सगळ्यांचं मत झालं. प्रशासनानं पण ते मान्य केलं की जो अहवाल पहिला दिला आहे हा चुकीचा अहवाल आहे. जी आमच्याकडे कागद आली होती